नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मुकेश अंबानी हे नाव तर तुम्हाला माहित असेलच आणि त्यांचा बिझनेस काय आहे हेही तुम्हाला माहित असेल. पण मुकेश अंबानींचा असा एक बिझनेस जो कदाचित तुम्हाला माहित नसेल. मुकेश अंबानी हे आंब्याचंही बिझनेस करतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. पण इतके सगळे बिझनेस असताना ते आंबे का विकतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुकेश अंबानींची रिलायन्स ही कंपनी जगातील सर्वात मोठी आंबा निर्यात करणारी कंपनी आहे. रिलायन्स नाव ऐकून आपल्याला पेट्रोल रिफायनरी बिझनेस आणि जिओचं सिम आठवतं. पण इथे एक प्रश्न पडतो, तो म्हणजे मुकेश अंबानींवर आंबा विकायची वेळ का आली? चला तर मग जाणून घेऊया. मुकेश अंबानी नाईलाजानं आंबे विकतायत. कारण 1997 मध्ये म्हणजेच 1997 मध्ये CPCB म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनं अंबानींना लीगल नोटीस पाठवली होती, ज्यात असं लिहिलं होतं की रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगरच्या कंपनीमुळे खूप वायू प्रदूषण होत आहे. त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी रिलायन्स कंपनीनं काही केलं नाही तर ती कंपनी बंद करण्यात येईल असं या नोटिशीत लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे मुकेश अंबानींनी एक आयडिया केली. त्यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्ड सोबत एक मीटिंग बोलावली आणि त्यांना सांगितलं की रिफायनरी कंपनी म्हटलं की प्रदूषण तर होणारच. हे प्रदूषण तर आम्ही रोखू शकत नाही, पण त्याऐवजी आम्ही कंपनीच्या आजूबाजूला झाडं लावू, ज्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण रोखण्यास मदत होईल. पोल्युशन बोर्डानेही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मुकेश अंबानींनी कंपनीच्या आजूबाजूला 1,30,000 आंब्यांची झाडं लावली आणि त्याला नाव दिलं धीरूभाई अंबानी लकी बाग अमराई. हे नाव देण्यामागेही एक कहाणी आहे. 16व्या शतकात बादशाह अकबरानं बिहारच्या दरभंगात 1,00,000 आंब्यांची झाडं लावली होती, ज्याला लकी बाग असं नाव देण्यात आलं होतं. हा रेकॉर्ड अंबानींनी मोडला, ज्यामुळे रिलायन्स कंपनीनं या बागेला धीरूभाई यांचं नाव आणि लकी बाग या नावावरून धीरूभाई अंबानी लकी बाग अमराई असं नाव देण्यात आलं. पण ही आमराई उभी करण्यात काही अडचणी होत्या. त्या म्हणजे जामनगरमध्ये पाण्याची खूपच टंचाई असायची. समुद्राचं पाणी होतं, पण ते खारं पाणी असल्यानं अंबानींनी डिसॅलिनेशन प्लांट उभं करून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर आंब्यांच्या झाडाला देण्यासाठी केला. पाण्याचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, पण समुद्रामुळे येणाऱ्या जोरदार वाऱ्याची अडचण होती, ज्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकसान होणार होतं. त्यामुळे आंब्यांच्या झाडांच्या कडेला सुरूची झाडं लावण्यात आली, ज्यामुळे समुद्राचा वारा अडवण्यात मदत झाली. आणि मुकेश अंबानींच्या यशस्वी प्रयोगानंतर ते भारतातील सर्वात मोठ्या आंब्याच्या शेतीचे मालक बनले. तुम्हाला ही इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.